अबू आझमींनी वारकऱ्यांच्या संदर्भात एक वादग्रस्त विधान केल्यानंतर संतापाची लाट उसळलेली आहे। संतांची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाबाबत अबू आझमींनी केलेल्या वक्तव्याचा आता ठिकठिकाणी निषेध केला जातोय। आणि या संदर्भात वारकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूया। समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी वारकऱ्यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केल्यानंतर सध्या वारकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे। मी सध्या पुणे जिल्ह्यातील सासवड या ठिकाणी आणि सासवड मधील वारकरी सध्या संतप्त झालेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूयात। एकीकडे वारी निघालेले, अत्यंत शांततेत वारी पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहे। सध्या वारी सासवड या ठिकाणी आहे आणि अबू आझमीचं एक विधान आलेले वादग्रस्त, कसं बघता या विधानाकडे? सर्वात महत्त्वाचं, मी या वारीमध्ये आमचे लाखो वारकरी आलेले आहेत, त्यांचं सासवडच्या पुण्यभूमी स्वागत करतो। आणि तुम्ही आता प्रश्न विचारला की अबू आझमींनी जे वक्तव्य केलेले आहे त्या वक्तव्याचं आम्ही वारकरी संप्रदायाच्या वतीने त्यांचा निषेध व्यक्त करतो। अबू आझमींना आम्ही फार मोठी किंमत देत नाहीत, ते प्रसिद्धीसाठी काय पण करतात। त्यांना कळायला पाहिजे। खरं तर एक आपल्या पुणे जिल्ह्यातले रमेश वाजळेंनी त्यांना दाखवून दिले काय म्हणजे ते विधानसभेत त्यांना काय ते पुन्हा ती वेळ त्यांनी आणू नये वारकऱ्यांवरती। काय सांगाल, काय भाव? छत्रपती संभाजी महाराजांनी या वारीचं पावित्र्य राखलं होतं, तेव्हापासून ही वारी कुठलंही गालबोट न लागता पंढरपूरला जाते। अशा व्यक्तींनी म्हणजे याच्यावरती भाष्य करू नये। कुठलीही अनुचित घटना घडत नाही, अत्यंत शांततेत सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत। आणि अशातच जे आहेत अबू आझमी यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करून समाजामध्ये दुही निर्माण करायचं काम केलंय, अशी भावना वारकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। लोकशाहीतून चंद्रशेखर भांगे, सासवड, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।